पुढचा चेंडू ओव्हर पिच होता, सोडत नाहीये फलंदाज बंटी पेंडूर. आल्या आल्या मोठा फटका, षटकार. फुलटॉस चेंडू, या चुकीला माफी नाही. चेंडू काऊ कॉर्नर, डोकच्या डोकंतणीत असा षटकार. सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस विकास. स्ट्रोक बंटी बद्रिकेच्या बॅट मधून येतोय. चेंडू षटकाला चकवतोय. वन बाउन्स, सीमारेषा पार होतोय. चौका. बंटी बद्रिकेने पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू काऊ बंटी याच्यासाठी मोजले जाल. या वेळेला आले आले आपण पाहतोय बॅक टू द बॉलर बंटी बद्रिके. म्हणूनच गौरीशच्या गोलंदाजीवरती सारं काही निर्भर आहे. पण अशा वेळेला बंटी बद्रिके आसिफ शेख गोलंदाजीला आलेत आणि आसिफ शेख यांना सुद्धा आसमान. नाकवा यांच्याकडून, संघ मालक यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सन्मान्य श्री मंगेश लोंढे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उलेजी नाकवा यांच्याकडून या षटकारासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक. मध्ये ते टेक्निक तुम्हाला घ्यावंच लागतं. बघा इथे ते टेक्निक पाहायला मिळालं. खडेचा इशारा येतोय, हा षटकार आहे. आपण बघितलं बंटी बद्रिकेला मागच्या मॅच मध्ये त्यांनी 2 षटकार ठोकले होते. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात ठोकले. 42 ऑन बोर्ड. शिरू विक गोलंदाजीला आलेत. पहिला चेंडू. आपल्याला सुद्धा ती चांगली कामगिरी करावी लागेल. शिरू विक. श्रीकांत मोलगेचा खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. फयान अनुभवलंय. आता बंटी बद्रिके नावाचं वादळ अनुभवूया. कारण हाही चेंडू बेधडक षटकार. आशिष नाकवा यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. कारण आता 61 धावा धाव फलकावरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खाली येतोय आणि हा आणि आणखीन एक बंटी बद्रिकेच्या बॅट मधून निघालेला हा चौथा